श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, जेव्हा कपिल मुनींनी आपल्या आईला भगवत प्राप्तीचं रहस्य सांगायला सुरुवात केली ना, त्यावेळेला देवहूती मातेला आनंद अनावर झाला. खरंच आहे मंडळी, जीवनामध्ये यथायोग्य गोष्टींची प्राप्ती यथायोग्य वेळेला जेव्हा होती ना, तेव्हाच खरंच माणूस म्हणून जन्माला आल्याचं सार्थक होतं. का? कारण जन्मा आली याचं एक, समर्थ म्हणतात, काही करारे सार्थक. योग्य तत्त्वज्ञान योग्य वेळेला प्राप्त होऊन ते आचरणात आणणं हेच मनुष्य जन्माचं मुख्य कर्तव्य आहे. म्हणून तर भगवंत म्हणालेत की आई, ज्यांचा एकमात्र मीच आत्मा, पुत्र, मित्र, गुरु आणि इष्टदेव आहे ना, ते माझ्याच आश्रयाला राहणारे भक्तजन शांतिमय अशा वैकुंठ धामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे या भोगांपासून वंचित राहत नाहीत आणि त्यांना माझे कालचक्रही ग्रासू शकत नाही, असा त्या भक्तांचा अधिकार होतो. आई, जे लोक इहलोक परलोक या दोन्ही लोकांमध्ये बरोबर जाणाऱ्या वासनामय लिंगदेहाला तसंच शरीराला संबंध ठेवणारे जे धन, पशु, गृह इत्यादी पदार्थ आहेत, त्या सर्वांना आणि तत्संबंधी संग्रहाला सोडून देऊन अनन्य भक्तीने सर्व प्रकारे माझे भजन करतात ना, त्यांना मी मृत्यूरूप संसार सागरातून बाहेर नेतो, सहज बाहेर काढतो. म्हणून भक्तीला फार महत्त्व आहे आई. ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियोगेन योगिनः क्षेमाय पादमूलं मे प्रविशन्त्युकुतो भयम. योगीजन ज्ञान वैराग्ययुक्त भक्तियोगाच्याद्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरणकमलाचा आश्रय घेतात. म्हणून आई, तुला एक सांगतो की जीवनामध्ये भक्ती फार महत्त्वाची आहे. कपिल मुनी म्हणतायत, आई, जे सत्वमय स्वच्छ शांत आणि भगवंताच्या उपलब्धीचं स्थानरूप चित्त आहे ना, यत् तत्सर्व गुणं स्वच्छं शांतं भगवतः पदं यदाहुर्वासुदेवाख्यं चित्तं तन्महदात्मकं. ते महत्तत्व आहे आणि त्यालाच वासुदेव म्हणतात, जे चित्त सत्वगुणमय, स्वच्छ, शांत आणि भगवंताच्या उपलब्धीचं निवासस्थान आहे. म्हणून चित्त शुद्ध फार महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणले, मंडळी, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. चित्ताच्या शुद्धीला फार महत्त्व सांगितलं आहे. हे आईला सांगतायत. तेव्हा आईने बघितलं, बाळा, ज्या योगामुळे तत्त्वज्ञान प्राप्त होतं आणि भगवंताची प्राप्ती केल्या जाती, तो योग मार्ग कसा आहे, त्याचे किती अंग आहे, हे मला सांग. त्यावेळेला भगवान कपिल मुनी आपल्या आईला योग महिमा सांगायला लागले. मंडळी, खरंच भाग्यवान आहे ती आई आणि भाग्यवान आहेत ते पुत्र की एकमेकांमध्ये अशा प्रकारे दोघांचाही संवाद होतोय आणि तो संवाद तुमच्या माझ्या जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त ठरतोय. कपिल महामुनी म्हणतायत, आई, योगस्य लक्षणं वक्षे सबीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम. आई, मी तुला सबीज ध्येय स्वरूपाच्या आलंबनायुक्त योगाचे लक्षण सांगतो, ज्यामुळे चित्त प्रसन्न होऊन परमात्म मार्गाकडे प्रवृत्त होईल. स्वधर्माचरणं शक्त्या विधर्माच निवर्तनम दैवालब्धेन संतोष
आत्मविच्चरणार्चनम. शास्त्र असं सांगता येईल, स्वधर्माचे यथाशक्ती पालन करत राहणे, शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग करणे, प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहणे, आत्मज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहणे, विषय वासना वाढविणाऱ्या कर्मांपासून दूर राहणे, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करणे, पवित्र आणि परिमित आहार घेणे, नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहणे, अहिंसा सत्यमस्तेयम यावदर्थ परिग्रह, ब्रह्मचर्य तपः शौचम स्वाध्याय पुरुषार्चनम. मन, वाणी, शरीर कोणत्याही जीवाला त्रास न देणे, सत्य बोलणे, चोरी न करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, तपश्चर्या करणे, अंतर्बाह्य पवित्र राहणे, शास्त्रांचे अध्ययन करणे, भगवंताची पूजा करणे, मौन पाळणे, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणे, हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणे, मनाच्या साह्याने इंद्रियांना विषयांपासून दूर करून हृदयात आणणे, मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणे, नेहमी भगवंताच्या लीलांचे चिंतन करणे आणि चित्ताला सम राखणे, तसेच व्रत दानादींनी सुद्धा सावधानतेने आपल्या प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारे आपल्या कुमार्गाकडे धावणाऱ्या चित्ताला हळूहळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आई, प्रथम आसन जय साधावा, नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करावं, त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा. प्रथम डाव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नाकपुडीने रेचक करावा, किंवा या उलट उजव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि डाव्या नाकपुडीने रेचक करावा. यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चित होईल. मंडळी, भगवंताकडे जात असताना अष्टांग योग जो सांगितलाय त्या अष्टांग योगाची माहिती भगवान आपल्या आईला देत आहेत. प्राणायाम हा विषय आधी चित्ताच्या स्थिरतेसाठी कशा प्रकारे साधायचा आहे हे भगवंत सांगतायत. याच्यासाठी मंडळी प्रत्यक्ष गुरूंच्या मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता आहे. हे आपण ऐकतोय, कपिल महामुनींनी हे उत्तम असं ज्ञान आपल्या आईला सांगितलं. आपल्याला माहिती म्हणून हे ऐकायला हरकत नाही, पण जेव्हा कृतीमध्ये करायचं आहे त्यावेळेला आपण प्रत्यक्ष गुरूंच्या सानिध्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कपिल महामुनी आईला सांगतायत की आई, ज्याप्रमाणे वायू आणि अग्नीने तापवलेलं सोनं आपल्यातील मळ बाहेर काढून टाकतं ना, त्याचप्रमाणे जे योगी प्राणवायूला जिंकतात त्यांचं मन अतिशय लवकर शुद्ध होतं. म्हणून योग्याने, प्राणायामाने वात पित्तादी दोषांना, धारणेने पापाला, प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवत विमुख करणाऱ्या राग द्वेषादी दुर्गुणांना दूर करावं. म्हणजे अष्टांग योगाच्या एक एक पायरीवरती गेल्यावरती एक एक पायरी ही एकेका गोष्टीची प्राप्ती आणि एकेका दुर्गुणाचा त्याग करून देते. म्हणून तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं महत्त्व अतिशय सूक्ष्म रीतीने सांगतायत. आणि हो आई, जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल ना, तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करावं. भगवंताचं मुखकमल आनंदाने प्रफुल्लित आहे, नेत्र कमल कोशाप्रमाणे लालसर आहे, शरीर नील कमल दलाप्रमाणे आहे, श्याम वर्ण आहे, त्याच्या हातामध्ये शंख चक्र आणि गदा धारण केलेली आहे. अशा प्रकारे सुंदर ध्यान मनामध्ये घ्यावं. म्हणून तर ध्यानाला फार महत्त्व आहे. आपल्याकडे प्रत्येक पूजेला सुरुवात करत असताना त्या भगवंताचं आधी ध्यान म्हणलं जातं. कशा करता? त्या भगवंताला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. अथ ध्यानम. जेव्हा आपण रामरक्षा म्हणतो,
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं. ती सगळी त्याची कृती आपल्या डोळ्यासमोर आणायची. कशा करता आणायची? तर त्या ध्यानाने भगवंत आपल्या चित्तामध्ये स्थिर होणार. आणि जेव्हा भगवंत आपल्या चित्तामध्ये स्थिर होईल त्यावेळेला एकेका मार्गाने आपला प्रवास सुखकर होऊन अंतिम भगवत प्राप्ती हे जे आपलं ध्येय आहे ते ध्येय सहज प्राप्त होईल. आणखीन अनेक उपदेश भगवंतानी आपल्या आईला विस्तृत रूपाने केले. कशा प्रकारे केले आणि काय काय केले उद्याच्या चरित्रात ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.